नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं नवीन एका अनालायसिस व्हिडिओमध्ये. वीकली अनालायसिस करतोय आपण. बघा, सोमवारचा दिवस मार्केट इथं चालू झालं. जुनं अनालायसिस काय बघा, इथून मार्केटनं पीएसवाय पासून सपोर्ट घेऊन अपसाइड मुवमेंटम केलेली होती. डायरेक्ट ओपन पण होतंय, सपोर्टला होतंय. एक सिंपल थिंकिंग विचार करा, इथून ज्यांनी बायला पोझिशन भेटली नसेल ज्यांना, ती लोक इथं बाय साईडला पोझिशन बनवायला चालू करतात. त्यांचे स्टॉप डाऊन साईडला अवेलेबल होतात. सिंपल काय झालं, मार्केटमध्ये ग्रीन कॅन्डल बनली, सपोर्टच्या जवळ ग्रीन कॅन्डल बनते, सपोर्टच्या वरती ग्रीन कॅन्डल बनल्यानंतर आपण सेल डायरेक्शनला ट्रेड शोधतो. स्पाइकची स्ट्रॅटेजी सिंपल, ग्रीन कॅन्डलचा लो ब्रेकडाऊन केला, सेल साईडला एंट्री मारली, हायचा स्टॉप लॉस ठेवला आणि इथून आपण इथं टार्गेट बुक करून घेतलेलं होतं. बऱ्याच लोकांनी लॉंग ट्रेड होल्ड केला आणि मोठा पैसा सोमवारच्या दिवशी छापून घेतलेला होता. त्याच्यानंतर मार्केटमध्ये काही खास ऑपॉर्च्युनिटी भेटली नाही बघा कोणतीही. पुढे बघा, दिवस आहे 22 एप्रिल. आता 22 एप्रिल तर एकदम सिंपल दिवस झाला. मला सांगा, सोमवारच्या दिवशी इथून सेलिंग आली एक्झॅक्टली आणि ओपन कुठं झालं, रेजिस्टन्सला. म्हणजे एक्झॅक्टली ह्याच्या ऑपोजिट लॉजिक लावायचं आहे. इथं कुठं ओपन झालं, सपोर्टला. इथं कुठं ओपन झालं, डायरेक्टली रेजिस्टन्सला. ज्यांना काल सेल करायला सापडला नाही, ते आज सेल करायला बघते एवढा फॉल आलाय, म्हणजे डाऊन साईडला मुवमेंट येईल असं त्यांना वाटतंय. रेड कॅन्डल बनली, लोक सेल करायला चालू करतात. खाली पीएसवाय आहे, फिब आणि स्पाइकची स्ट्रॅटेजी यूज करायची नाही, कारण रेजिस्टन्स आणि सपोर्ट या दोन्हीच्या मध्ये असल्यानंतर मार्केटमध्ये फिब यूज करायची नाही. ह्याच्यावरती मार्केटमध्ये चालू झाली शॉर्ट कव्हरिंग. इथं हायच्या वरती बाय साईडला एंट्री मारली, लोचा एसएल आणि इथं आपण टार्गेट बुक करून घेतलेलं होतं. त्यानंतर पुढं पण बघा, परत पण नाही दुसरी कोणती ऑपॉर्च्युनिटी मार्केटमध्ये चांगली बनली नाही. मंगळवार दिवशी पण एक ट्रेड बनले. बुधवार एकदम सिंपल दिवस चालू झालं. इथं पीएसवाय पासून रेजिस्टन्स घेतला, आपण सरळ सरळ फिब मार्क केली आणि बाय साईडला एंट्री इथं मारलेली होती. हे बघा, इथं बाय डायरेक्शनला आपण एंट्री मारली आणि टार्गेट आपण इथं बुक करून घेतलेलं होतं 1:1 ला. ठीक आहे, एकदम सिंपल. आता फिब वर्क झालं तर परत स्पाइक मारायला जाय नसतं की ह्याच्यावर जाताना बाय साईडला एंट्री मारून पाहिजे. नाही, एक तर 2 वेळा फिब वर्क झाली. इथं एकदा, परत एकदा आलं, परत एकदा, असं 2 वेळा फिब वर्क झाली. सारखं सारखं काय मार्केट वर जात नसतं, ही गोष्ट लक्षात ठेवा. परत कोणती ऑपॉर्च्युनिटी झाली नाही. परत आला गुरुवारचा दिवस. बघा, मार्केटमध्ये लोवर लो तर स्ट्रक्चर आहे, पीएसवाय पासून सेलिंग आहे, चालू झालं मार्केट. इथं डायरेक्टली शॉर्ट कव्हरिंग चालू झाली. इथं आली रेड कॅन्डल. आता रेजिस्टन्स जवळ रेड आहे, म्हणजे पीएसवाय जवळ रेड आहे. रेजिस्टन्स म्हणण्यापेक्षा पीएसवायच्या जवळ रेड कॅन्डल बनली. आपण काय केलं, रेड कॅन्डलच्या हाय ब्रेकआउटवरती स्पाइकच्या स्ट्रॅटेजीनुसार बाय साईडला एंट्री मारली, इथं जवळचा टॉप लॉस ठेवला आणि इथं स्पाइक मध्ये आपण आपला ट्रेड बुक करून घेतला होता. त्याच्यानंतरची गोष्ट बघा, तुम्हाला सांगतो. आता बरेच लोक काय म्हणले की ह्या प्रॉपर टेस्ट होता तरी पण खाली आला नाही. कारण रिझन बघा, ही लेवल आहे, रेजिस्टन्स लेवल आहे आणि ह्याच्यामध्ये पण सेलिंग एकदा आली होती, बरोबर. इथं पीएसवाय सेलिंग आणि इतर रेजिस्टन्स पासून सेलिंग. ह्याच्यावर जर प्रॉपर टेस्ट झाला असता तर म्हणलं असतं आपण, पण ह्या लेवलच्या इथंच मार्केटमध्ये सेलिंग आली, त्याच्यामुळे इथं प्रॉपर टेस्ट पण एंटर बनत नव्हती. परत कोणती एंटर बनली नाही. त्यानंतर कालचा दिवस एकदम भंगार, मला काय समजलं नाही. इथं होती क्लोजिंग प्राइस, चालू झालं मार्केट, वरती ब्रेकआउट दिला, पण इथं रेड कॅन्डल एवढी मोठी आली की ह्या दोन्ही ग्रीन कॅन्डलला इनगल्प करून घेतलं. प्लस 70 पॉईंटची काय कॅन्डल बनलेली आहे बघा इथं. त्यामुळे ही पण एंट्री काय व्हॅलिड नव्हती. जवळजवळ 68 पॉईंटची कॅन्डल आहे आणि 2 कॅन्डल इनगल्प करून घेतल्या, म्हणजे कॅन्डल मोठे. आपण एंट्री मारली का नाही. मग परत मार्केटमध्ये आता काय झालं, इंट्राडे लोचा ब्रेकडाऊन झाला, पण खाली सपोर्ट होता, प्लस न्यूज होती, त्यामुळे एंट्री मारली नाही. बऱ्याच लोकांनी इथून सेल डायरेक्शन एंट्री मारली, प्रॉफिट कॅप्चर केला, एकदम चांगली गोष्ट आहे. अशा प्रकारे हायर हाय बनत होता. ओके बाबा, नो काय प्रॉब्लेम नाही, एंट्री मारली तरी. पुढं परत पण कोणती ऑपॉर्च्युनिटी तयार झाली नाही. म्हणजे एक ट्रेड दिले आहेत मार्केटनं, मी त्यातनं 4 दिवस ट्रेड केले आहेत, ते 4 पण प्रॉफिटमध्ये गेले आहेत. आय होप तुमचा सगळ्यांचा आठवडा एकदम खास गेला असेल. कसा गेला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ब्रोकरच्या लिंक वगैरे डिस्क्रिप्शन मध्ये दिले. चांगले 2 ब्रोकर आहेत, तेवढेच यूज करा. प्रोसेस नीट फॉलो करा. त्याला विड्रॉला तर काही इश्यू नाही, डिपॉझिटची प्रोसेस फक्त नीट फॉलो करत चला. टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे. लेवल वगैरे ह्या सगळ्या ज्या इम्पॉर्टंट लेवल आहेत त्या सगळ्या लेवल आपण ड्रॉ करून घेत असतोय. आता बघा, उद्याच्या दिवशी काय होईल, म्हणजे सोमवार दिवशी ही लेवल आहे, इथे एक लेवल आहे. आता बघा, हे जर वर ओपन झालं तर परत एकदा माझ्याकडून शॉर्ट कव्हरिंग होईल, कारण पीएसवाय पासून सेलिंग आली मार्केटमध्ये. दुसरं तर काय दिसत नाही. जसं खाली जाईल तर सेल तर बाय तर करता येणार नाही, कारण की सपोर्ट जवळ आहेत. प्लस दुसरं काय करण्यासारखं नाही. लेवल ब्रेकआउटची इंटरमॅनेजमेंट काय चांगली बनणार नाही. थोडं बघूया मार्केट ओपनिंग नुसार, कारण मार्केट बनतं ह्यूज गॅप डाऊन, त्यामुळे सेन्स लावण्यात म्हणजे प्रेडिक्शन लावण्यात काय सेन्स बनत नाही. ठीक आहे, चला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. शॉर्ट अँड स्वीट व्हिडिओ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.